तुम्हाला नेहमीच थकवा जाणवतोय, केस गळतायत आणि वजन देखील वाढतंय. नेहमी मूड खराब होतोय, झोप लागत नाहीये आणि चिडचिड होते. हा फक्त स्ट्रेस नाहीये, हे थायरॉइडचं सिग्नल असू शकतं. जगातल्या प्रत्येक 10 स्त्रियांमागे एका स्त्रीला थायरॉइड आहे आणि भयंकर गोष्ट ही की यांना त्याची कल्पनाच नाहीये. नमस्कार, मी डॉक्टर अनुजा पवार आज बोलणार आहे एका अशा आजाराबद्दल जो त्रास लाखो लोकांना आहे, पण त्यांना हे कळतच नाही त्यांच्या लक्षणांवरनं की त्यांना काही प्रॉब्लेम आहे. थायरॉइड म्हणजे काय बरं नक्की? तर आपल्या गळ्यामध्ये एक छोटीशी ग्रंथी असते, तिचं नाव आहे थायरॉइड. ही ग्रंथी आपले हार्मोन्स तयार करते आणि हृदय, मेंदू, पचन, त्वचा, केस म्हणजे जवळजवळ सगळंच नियंत्रित करते. थायरॉइड जर नीट काम करत नसेल तर शरीराची सगळी सिस्टीम विस्कळीत होते. आता याचे प्रकार मानले जातात त्याच्या हार्मोन्सवरनं. एक असतं हायपोथायरॉइडिझम, यामध्ये थायरॉइड कमी काम करतो. याची लक्षणं काय असतात? तर थकवा, वजन हळूहळू वाढत जाणं, पाळी बिघडणे, केस गळणे, कॉन्स्टिपेशन जास्त होणे. दुसरा प्रकार आहे हायपरथायरॉइडिझम, यामध्ये थायरॉइड जास्त काम करतो. यामध्ये लक्षणं काय दिसतात? तर वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड जास्त होणे, जास्त प्रमाणात घाम येणे, नीट झोप न लागणं इत्यादी. आता याचा धोका जास्त कोणाला असतो बरं? तर स्त्रियांना पुरुषांपेक्षा थायरॉइडचा धोका जास्त असतो. 30 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये हा कॉमनली आढळतो, पण याचा अर्थ असा नाहीये की 30च्या आत आणि 50 नंतर थायरॉइड होणार नाही. PCOD, प्रसूतीनंतरचे बदल, कौटुंबिक इतिहास, ताणतणाव या सगळ्यांमुळे हा धोका वाढत जातो. बरं, आता तुम्हाला थायरॉइड आहे की नाही याचं निदान कसं करणार? तर थायरॉइड आहे का नाही हे समजण्यासाठी फक्त एक साधी ब्लड टेस्ट असते, ज्यामध्ये TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, T3 आणि T4 असे त्याचे एलिमेंट्स तपासले जातात. ही टेस्ट जर तुम्ही वेळेमध्ये केली, त्या टेस्टच्या व्हॅल्यूनुसार तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला जी काही गोळी दिली ती जर तुम्ही नित्यनियमाने घेतली तर हा आजार 100% नियंत्रणात राहू शकतो. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. बरं, आता याचे उपचार आणि काळजी काय आहे? तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं नियमित घ्यावीत. आयोडीनयुक्त मीठ वापरावं. वजनावर नियंत्रण ठेवावं. म्हणजे कसं? आता तुम्हाला हे कळलंय की थायरॉइडच्या प्रॉब्लेममुळे आपलं वजन वाढणार आहे, तर बाकी इतर ज्या गोष्टी आहेत वजन वाढवणाऱ्या त्या तुम्ही कमी करा. योगा, प्राणायाम, संतुलित आहार हा अतिशय फायदेशीर आहे. अजून एक गोष्ट म्हणजे सोयाबीन तेल वापरणं बंद करा, जर तुम्हाला थायरॉइडचा त्रास डिटेक्ट झाला असेल तर. थायरॉइड हा काही भयानक आजार नाहीये. तो वेळेत लक्षात आला तर आयुष्य अगदी नॉर्मल माणसासारखं जगता येतं. पण ही समस्या जर दुर्लक्षित केली तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. त्याचा परिणाम थेट हृदयांच्या झडपांवर देखील होतो. पण कधी जर तुम्हाला थायरॉइड अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्ही त्याची ट्रीटमेंट देखील घेत नाही आहात तर त्यामुळे तुमच्या शरीराच्या या छोट्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही याची गरज असेल. आणि हो, अशाच महत्त्वाच्या आरोग्य माहिती करता चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या केल्या लगेचच तो तुमच्याजवळ पोहोचेल. तुमचं आरोग्य तुमच्या हातात. धन्यवाद.